म्हणजे यू मीन आपण त्यांना आईस्क्रीम खायला द्यायचं किंवा त्यांना फिरायला पाठवायचं असं? अहो त्यांना जे जे आवडतं ना ते करायचं. त्यांना जे आवडतं ते आपण करायचं. सर तुम्ही प्रेमाच्या विषयात एकदम ढ आहात ना? ए नाही नाही, असं काही नाहीये. मग काय तसंच दिसतंय मला, एकदम काठावर पास. बरं जाऊ द्या ते सगळं सोडा. मला सांगा, तुमची जर बायको अशी रुसून बसली असती तर तुम्ही काय केलं असतं? आता फुगे दिले असते असं नका म्हणू बरं. हो हॅलो हॅलो, एवढं कळतं मला. मी तिला काहीतरी खायला दिलं असतं किंवा ना मी कान पकडून काय उठाबशा घडल्या असतात. नाही, मी काहीतरी खायलाच दिलं असतं. काय लिमलेटच्या गोळ्या? हो नाही नाही नाही, म्हणजे तसं नाही म्हणायचं होतं मला. आय मीन मी काय केलं असतं, मी ना एका नोटबुकवर तिला 100 वेळा सॉरी लिहून दिलं असतं. काय सर, तुमची बायको काय लहान मुलगी आहे का मास्तरी नाही नाही, म्हणजे तसं नाही, पण आय मीन मी. सर एवढा वेळ जर तुम्ही लावलात ना तर तुमची बायको निघून जाईल माहेरी. मग मी काय केलं पाहिजे? तुम्हाला ना प्रेमात एकदम 0 मार्क आहेत सर. अरे पण मग करायचं काय? काय हो सर, एवढं पण जमत नाही का तुम्हाला? काय करतात, प्रेमात पास कसं व्हायचं? सर थांबा थांबा, अहो एवढा विचार करू नका, मी करते काहीतरी. राणीचा विषय सोडायचा, पण आबा आणि मालतीचा नाही ना? म्हणजे घरात तापलेलं वातावरण तसंच राहायला हवं. आत्ता झालेले वाद आणखीन मोठे व्हायला हवेत, त्याचा भडका उडत राहायला हवा. कसा? आपण असं काहीतरी करूयात जेणेकरून त्या आबा आणि मालतीमध्ये ठिणक्या पडतच राहतील आणि मग दोघांपैकी एक जण हे घर सोडून निघून जाईल. कोणी कुठंच जाणार नाही. त्या दोघांना पुन्हा एकत्र आणायची जबाबदारी माझी. आता आबा आणि मालती मॅडम मधला वाद मिटणारच. मिशन वाद मिटवा सक्सेसफुल होणारच. थँक यू. विक्रांत सर नाही आले? उर्मिलाताई? आलो आलो आलो. चिकू बिस्किट दे सगळ्यांना. हा मालती बिस्किट घे ना. मला नको. का? मम्मा मी एक काम करू का, तुला बिस्किटांचं इडली सांबार बनवून देऊ? दादू तुला आठवतंय का? हो मग काय, कशी खायचीस तू चिकू? लहानपणी वेडीच होती आई. म्हणजे तुला काय म्हणायचंय, ती आता वेडी नाहीये? काय बोलतोय अजित? मी थोडी होते आणि तेही लहानपणी, आत्ता नाही. थोडी? अगं बिस्किटांचं इडली सांबार बनवून खायचीस तू थोडी? पण काय बोलताय तुम्ही? बिस्किटांचं इडली सांबार म्हणजे? आता ते चिकूलाच विचार. एक मिनिट, मी तुला सांगते. काय करायचं, एका बशीमध्ये ना बिस्किट्स घ्यायचे आणि ते छान असे अरेंज करायचे आणि त्यावर गरमागरम चहा ओतायचा. झालं इडली सांबार. अरे अरे, मग तर ती सगळी मऊ होत असतील बिस्किट. अरे तीच तर मज्जा आहे ना. हो ना दादू? खरंच चिकूचे उद्योग खूप वेगळे असायचे. आई तुला आठवतंय, एकदा पोळ्या करायचं म्हणून सांगून गेली आणि पिठाची आंघोळ करून आली. काय आंघोळ? हो अगं, म्हणजे काय झालं, डबा उघडला आणि बसली खेळत.
नंतर आम्ही आज जाऊन बघितलं तर डबा रिकामा आणि मॅडम पांढऱ्या. अश्विनी आई तुला आठवत आहे ना? आणि दादा ते लहानपणी सांग ना. लहानपणी चिकू एका दुसऱ्या बाई सोबत निघून गेली होती काकी समजून. हो ऍक्च्युली काय झालं होतं, एक काकू होत्या, त्यांनी सेम आईसारखी साडी नेसली होती. मॅडम शाळेतनं निघाल्या, त्यांना वाटलं त्या काकूच आमच्या आई आहेत आणि त्यांच्यासोबत निघून गेली. अरे बापरे. अरे आई तुला आठवत आहे ना? झाली का तुमची चेष्टा करून? आता गप्प बसा. यांची मस्करी सुरू झाली. मग काय सगळं नॉर्मल नको व्हायला, काहीतरी कर. आबा या ना नाश्ता करायला. नाही नकोय मला. आबा या ना. ठीक आहे. राणी इथून कोणी जाण्याची गरज नाहीये, मी जातोय. इंदिरा मी तुला आधीच सांगितलं होतं, हा माणूस जिथे असेल तिथे मी थांबणार नाही. आई अगं मलाही कोणाच्या समोर उभं राहायची गरज नाहीये. इंदिरा मलाही कोणाचं तोंड बघायची इच्छा नाहीये. तुम्ही दोघं जण आधी नाश्ता करून घ्या ना. इंदिरा मी काय करायचं नाही कोणी मला सांगायचं नाही, कळलं? हो आई पण आज दुपारी जेवायला काय करू? आता जेवायला काय करायचंय? दिवाळी झाली. मी तर म्हणतो भरली वांगी करा. आईला आणि आबांना दोघांनाही आवडतात. हो पण भाऊजींना फक्त मालतीच्या हातचीच भरली वांगी आवडतात, बाकी कोणाचे नाही बर का. हो आई खूप छान बनवते. हो तुला आली वांगी पचत नाहीत आणि यांच्या आजची खायची इच्छाही नाहीये. मी करणारही नाहीये तुमच्यासाठी, तुमच्याकडनं अपेक्षाही नाहीये. मी करणारही नाहीये.